वर्ध्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। गारपिटीमुळे पपई, केळी तसेच फळ पिकांचे नुकसान। अलिबागच्या शेतकऱ्यांना फुलशेतीचा पर्याय। सतीश म्हात्रे यांनी केली गॅलार्डियाची लागवड। कमीत कमी खर्चात मिळवले चांगले उत्पन्न। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक। एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात 500 कोटींचे टार्गेट पूर्ण करून केला महसूल जमा। MHT सीईटीची आज फेरपरीक्षा। गैरप्रकारांमुळे सीईटीकडून फेरपरीक्षेचा निर्णय। 27,837 विद्यार्थी देणार फेरपरीक्षा। शिक्षकांना शनिवार रविवारीच असणार अशैक्षणिक कामे। गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना आता अध्यापनाचेच काम। शैक्षणिक उपक्रमांचाही कमी होणार भार। पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी गोळीबार। भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। अमरावतीत कबड्डी स्पर्धेच्या समारोपीय सोहळ्याला अजित पवार यांची उपस्थिती। क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य देऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला राहणार उपस्थित। प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकरणी विरोध असलेल्या गावकऱ्यांच्या प्रतिनिधींची आज बैठक। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे घेणार बैठक। उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर शिवपुरी येथे भूस्खलन। रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी। वैतरणा धरणात बुडून एकाचा मृत्यू, 1 जण बेपत्ता। पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडाले। पोलीस घटनास्थळी दाखल। स्थानिकांच्या सहाय्याने शोध घेण्याचे कार्य सुरू। कानपूरच्या गांधीनगरमधील 5 मजली इमारतीला आग। एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। सोलापूरमध्ये गॅसचा स्फोट झाल्याने 4 कुटुंबाच्या घरांचे नुकसान। उपयुक्त साहित्य जळून खाक। गॅस स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीईटीच्या परीक्षेस गेलेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीतून मोबाईल, सिम कार्डसह एटीएम आणि क्रेडिट कार्डची चोरी। एटीएम चोरून 9 लाखांचा गंडा। या प्रकरणी गुन्हा दाखल। चोरट्यांचा शोध सुरू। नागपूरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी। 2 मुले गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।